होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या बातमीनं। बातमी आहे कोरोनाच्या या संपूर्ण संकट काळामध्ये आपल्या सगळ्यांची नाकाबंदी करणाऱ्या मास्कच्या संदर्भातली। मास्क पासून आपल्या सगळ्यांना मुक्ती मिळणार आहे का हा सवाल विचारण्याचं कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मास्क मुक्तीच्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। महाराष्ट्र त्यामुळे मास्क मुक्त होणार का याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे, त्याची चर्चा सुरू झाली आहे। टास्क फोर्सच्या सोबत याच्या संदर्भातली चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। टास्क फोर्सच्या निर्णयाच्या नंतर याबद्दलचं धोरण जाहीर केलं जाईल असंही सांगण्यात आलंय। कोरोनाची एंट्री देशात झाली तेव्हापासून मास्क सगळ्यांना बंधनकारक करण्यात आला आणि आता मात्र या मास्कच्या संदर्भात वेगळा विचार किंवा मास्क मुक्तीच्या संदर्भातला विचार केला जातोय अशी माहिती समोर येते। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। उदय, असं नेमकं काय झालं? तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या नाकावर असलेला मास्क अचानकपणे नको असं म्हणण्यापर्यंत वेळ का आली? याच्या मागचं शास्त्रीय कारण काय? ही म्हणण्याची किंवा या संदर्भात विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची वेळ यासाठी आलेली आहे कारण युरोपमध्ये कोविड-19 संसर्गाची सर्वाधिक प्रादुर्भाव जो आहे तो दिसून आलेला आहे। तिथेच इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल तिथल्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी, पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रप्रमुखांनी आता मास्क जो आहे तो हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तिथल्या लोकांमध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे ती आता चांगल्या प्रकारे निर्माण झालेली आहे। जे डोस आहेत ते पूर्ण झालेले आहेत, दोन्ही डोस। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोविड-19 संसर्ग आणि त्याचे जे वेगवेगळे व्हेरियंट येत आहेत किंवा अनेक लाटा येत आहेत ते सामना करण्यासाठी एक आरोग्याची सक्षम तयारी जी आहे ती झालेली आहे। त्यानुसार तिथल्या इंग्लंड किंवा फ्रान्स या देशांनी घेतले, त्याबरोबर इतर काही देश आहेत त्यांनी देखील या संदर्भात मास्क नको म्हणून पुढाकार घेतलेला आहे। आज राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये एक चर्चा झालेली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फक्त सूचना केलेली आहे, तसा कुठलाही निर्णय झालेला नाही। मात्र ही सूचना करत असताना या संदर्भातला निर्णय जो आहे केंद्र सरकार, ICMR तसंच राज्य सरकारची टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्यांनी मिळून घ्यायला हवा की मास्क खरोखर आपण हटवला तर त्या संदर्भात आपल्याकडे काय प्रसंग किंवा काही धोका उद्भवू शकतो का। सर्वसाधारणपणे आता ज्या प्रकारे तिसरी लाट होऊन गेलेली आहे, ओसरते आहे, तिसऱ्या लाटेचा तडाखा ज्या प्रकारे सांगितला जात होता तसा तडाखा बसलेला नाहीये कारण सर्वसामान्य नागरिकांचे 2 डोस जे आहेत मोठ्या संख्येने पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे ती एक प्रतिबंधात्मक शक्ती जी आहे ती एक तयार झालेली आहे। त्यामुळे तिसरी लाट आता ओसरत चालली आहे। बरोबर आहे, ही लाट ओसरतीये, पण एक मुद्दा असा आहे की काही दिवसांपूर्वीच आपल्याला कल्पना आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले होते की आता कापडी मास्क सुद्धा चालणार नाहीयेत, N95 मास्कच लागेल। एका बाजूला हे धोरण, दुसऱ्या बाजूला ही चर्चा, या सगळ्याबद्दल आपण बोलूया। पण जितेंद्र गव्हाणे आता आपल्या सोबत टास्क फोर्सचे सदस्य आलेले आहेत। उदय, मी येतो तुमच्याकडे। जितेंद्रजी, आता ती वेळ आली आहे का आपण सगळ्यांनी मास्क मुक्त होण्याची? मी डॉक्टर जितेंद्र गव्हाणे बोलतोय। हा डॉक्टर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो हो। हा, माझा प्रश्न असा होता डॉक्टर की आपण आता मास्क मुक्तीकडे जायची वेळ आली आहे का? अजित पवार साहेबांनी जे विधान केलं होतं ते ओमिक्रॉन वेव्हच्या सुरुवातीला केलं होतं, जेव्हा आपल्याला या व्हायरस बद्दल कल्पना थोडीशी कमी होती। या व्हायरसची ट्रान्समिसिबिलिटी बऱ्यापैकी जास्त असल्याने सर्व जगच त्याबद्दल अनभिज्ञ होतं। त्यामुळे तेव्हा प्रिकॉशनरी आपल्याला मास्क, सॅनिटेशन आणि हँड सॅनिटायझेशन हे जी त्रिसूत्री आहे ती आपण नेहमीच याच्यासाठी वापर केलेला आहे मागे पण, आणि तीच करणार म्हणून आपण जाहीर केलं होतं। हळूहळू आता लसीकरणाच्या वेगाला गती मिळून आता बूस्टर डोस पण बऱ्यापैकी 60 इयर्स प्लसच्या नागरिकांना मिळायला लागलेले आहेत। अजून खालच्या वयोगटातील लोकांना सुद्धा बूस्टर डोस ओपन मार्केटमध्ये मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तर आजच्या आज जरी नसेल तर हे मास्क फ्री जे आपलं स्टेटस आहे ते दृष्टीपथात येत आहे असं म्हणायला हरकत नाहीये। पण डॉक्टर, त्याच्यातला मुद्दा असा सुद्धा आहे की काही लोकांना अजून कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये, त्यांनी डोस निश्चितपणे घेतलेला असेल, पण त्यांना कोरोनाचा हा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो। अशा वेळी मास्क मुक्तीनं ते आमंत्रण ठरणार नाही का? अगदी बरोबर आहे। त्यांनी जर 2 डोस घेतले असतील आणि बूस्टर घेतला असेल, प्लस त्यांना काही कोमॉर्बिडिटी नसेल,
तर डेफिनेटली आपण हळूहळू मास्क मुक्तीकडे निश्चितपणे त्या गटाला सुद्धा आव्हान देऊ शकतो. पण अजून अद्याप इमिजिएटली करण्यासारखी परिस्थिती नाही. अजून देशात केसेस वाढता आलेख आहे. अजून 3 लाखाच्या प्लस केसेस इंडियामध्ये आहेत. तर सरसकटपणे हे धोरण राबवता येणार नाही, पण पॉकेट्समध्ये आपण हळूहळू याचा विचार करायला हरकत नाहीये. दृष्टीपथात तर नक्कीच आहे. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि यानंतर बातमी राज्य सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाची. हा निर्णय आहे यापुढे राज्यातल्या किराणा दुकानांमधून सुद्धा वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात सुपर मार्केटमधून आता वाईन विक्रीला परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. राज्यात दुकानांमध्ये वाईनचा मार्ग त्याच्यामुळे मोकळा झालाय. राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत दुकानांमध्ये वाईन विकायची असेल तर 1000 फूट आणि त्यापेक्षा जास्त जागा असायला हवी असं बंधन घातलंय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला आणि त्यांच्या उत्पादनाला चालना मिळेल असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. छोटे शॉप्स विदिन सुपर मार्केट असे निर्माण करून त्यांना परवानगी देण्याबाबतीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्या अंतर्गत हे जे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरीज चालते त्यांच्या प्रोडक्टला चालना देण्यासाठी ते आज नवीन पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे. 1000 फुटापेक्षा कमी कुठल्याही दुकानाला हे परवानगी मिळणार नाही. जे सुपर मार्केट आहे तिकडे एक त्यांना स्टॉल म्हणजे एक शोकेस तयार करून त्याच्या माध्यमातून विक्रीची परवानगी देण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. सरकार बैमानीच्या आधारावर जन्माला आलं, पण या सरकारने गेले 2 वर्ष कोरोनाच्या संकटात असणाऱ्या जनतेला मदत करणे, दीनदुर्बल रंजल्या गांजलेल्या वंचितांना मदत करण्याच्या ऐवजी गेल्या 2 वर्षात 5 दारूला प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले. महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्याचा यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे. विजेच्या कनेक्शनसाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाही, पण 23 डिसेंबर 2020ला मात्र यांनी निर्णय करून जे लायसन्सधारक आहे दारूचे त्यांचा धंदा कमी झाला म्हणून 400 कोटीची सूट दिली. तेव्हा वाईनच्या संदर्भात राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याच्या नंतर विरोधकांनी मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. याला विरोध दर्शवलेला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज्य सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतलाय. देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारचं मद्यप्रेम, आशिष शेलार यांचं ट्विट आपण बघतोय. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण बघूयात. काही तांत्रिक कारणामुळे हे ट्विट समोर येऊ शकलं नाही, पण आपण बघतोय दारूबंदी संपवून दारू विक्रीला परवानगी. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली जी भूमिका आहे ती व्यक्त करताना स्पष्टपणे सांगितलंय की दारूबंदी संपवून दारू विक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारू विक्री परवानगी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, आता थेट सुपर मार्केट किराणा दुकानातून घरोघरी दारू, महाराष्ट्राला मध्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. शेतकरी, कष्टकरी, गरीब, बाराबलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या 2 वर्षात मदत केली नाही. सरकारचं प्राधान्य केवळ दारूलाच आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार नेमकं आहे तरी कुणाचं? सत्तेच्या नशेत धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतलाय. यानंतर बातमी आहे नितेश राणेंच्या संदर्भातली, कारण नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानं आज मोठा दणका दिलाय. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती जो हल्ला झालेला होता त्याच्या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपला जामीन अर्ज केलेला होता. अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता, तो आज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलाय. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिलाय. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळत 2 आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिलेत. संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, पण तिथून फेटाळला गेला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये
दाद मागितलेली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिलासा न दिल्यानं आता नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर आता हजर व्हावं लागणार. आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही. 10 दिवसात जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. मग ह्याला दिलासाच म्हणतात. तुमचे शब्द मी तुम्हालाच परत सांगतो. 10 दिवसाचं रिलीफ आहे आणि सांगितलं की तुम्ही ट्रायल कोर्टात जा. ट्रायल कोर्टात आम्ही जाऊ. तुम्ही जे म्हणतात की फेटाळलं, त्याला फेटाळलं असा अर्थ होत नाही. फेटाळलं कधी असतं? जर नितेश राणेला हजर राहायला सांगितलं असतं आजच्या आज, त्याला फेटाळणं म्हणतात. लक्षात आलं? म्हणून 10 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे ट्रायल कोर्टामध्ये जाण्यासाठी. आम्ही ट्रायल कोर्टामध्ये जाऊ. फेटाळलं कुठे? सरकारने जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांची मुस्कटदाबी करण्याचं नियोजनच सरकारनं केलंय आणि त्याच्यामुळे सरकारची संपूर्ण यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट असेल, लॉ अँड ज्युडिशरी असेल, प्रशासन असेल, ताकदीनं या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालतं आणि तसाच प्रकार नितेश राणेंच्या बाबतीत अडचणीत आणण्याचा सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं आज नितेश राणे यांना धक्का दिल्याच्या नंतर स्वाभाविकपणे शिवसेनेकडून याची प्रतिक्रिया उमटली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अत्यंत खोचक ट्विटच्या माध्यमातून राणेंना डिवचलेला आहे. लघु सूक्ष्म दिलासा अशा 3च शब्दामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी चिमटा काढलाय, टोला लगावला. नार्वेकरांनी हे ट्विट केल्याच्या नंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. मिलिंद नार्वेकर म्हणतायत सूक्ष्म आणि लघु दिलासा. नार्वेकर साहेब, या सूक्ष्म आणि लघु दिलासामुळेच तुम्हाला तुमचा अनधिकृत बंगला पाडावा लागला हे विसरू नकात. आणि भाजपच्या प्रकरणात नाक खुपसण्याच्या आधी महाविकास आघाडीमध्ये तुमचा पक्ष हा सूक्ष्म आणि लघु होत चाललाय. याच्याकडे जरा लक्ष द्या तर तुमच्या पक्षाचं काहीतरी भलं होईल. यानंतर बातमी आहे मुंबईमध्ये सुरू असलेल्या टिपू सुलतानच्या नावावरून सुरू असलेल्या वादाच्या संदर्भातली. कारण टिपू सुलतान नावावरून आता राजकारण हे टिपेला पोहोचलंय. शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहे. मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय. या वादात आता भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. बघूयात त्यांनी संजय राऊतांवर काय टीका केली आहे. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंद यांनी गेले. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक. हां, या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत, लावल्या आहेत ना. मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा. आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे. कुठलाही गौरव केला गेलेला नाही. आमचं आजही म्हणणं आहे ते आमचे आरोप खोडून टाकावे. शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने त्या ठिकाणी फाशी दिली. हजारो मंदिरांचा विध्वंस त्या ठिकाणी केला. लाखो हिंदूंचं धर्मांतरण सक्तीनं त्यांनी केलं. मुली महिलांवर बलात्कार करत आपल्या जमानखान्यात त्या ठिकाणी नेऊन ठेवलं, डांबलं. परंतु या सगळ्याला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्षवादी इतिहासकारांनी या क्रूर कर्म्याला त्या ठिकाणी आपल्या धोरणाचा भाग म्हणून महान योद्धा अशा प्रकारे रूपांतरण करून पेश केलं. दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरून आता भाजपनं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महापौर या अक्षरशः कोलांटोड्या घेत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. टिपू सुलतान हे नाव मैदानाला देण्याच्यासाठी महापौर यांची संमती आहे किंवा त्यांची ती भूमिका असल्याचा आरोप सुद्धा भाजपकडून करण्यात आलेला आहे.
महापौर आज मात्र आपली भूमिका बदलत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. महापौर या मैदानावर असलेलं अनधिकृत नाव काढण्याचा आदेश देतील का असा सवाल भाजपनं विचारलाय. महापालिकेत आणि राज्यात तुमची सत्ता आहे, मग हे अनधिकृत नाव काढण्यासाठी वाट कसली बघताय असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. मुंबईतल्या 2 रस्त्यांना टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी मांडला होता असा दावा महापौरांनी केला. मग त्यात खाडाखोड कशासाठी केली असा सवालही भाजपचे नेते प्रभाकर शिंदेंनी उपस्थित केला. मुंबईच्या महापौरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन सांगितलं की या नामकरणाच्या ऐवजी राणी लक्ष्मीबाई उद्यान अशा प्रकारचं नामकरण करण्यात यावं, किंबहुना आमचा तसा प्रस्ताव आहे. अशा प्रकारचं महापौरांचं वक्तव्य हे पुऱ्या मुंबईकरांनी ऐकलं. मुंबईकरांची, समस्त हिंदुजनांची आज दिशाभूल करतायत आणि पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे टिपू सुलतान यांच्याच नावाला सहमती दर्शवतायत. महापौरांची बदललेली ही भूमिका ही अनाकलनीय आहे. तर टिपू सुलतानच्या नावावरून आता भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अक्षरशः कलगीतुरा रंगलाय. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि या टिपू सुलतानच्या नावाला भाजपचे तत्कालीन नगरसेवक आणि आताचे भाजपचे आमदार अमित साटम यांनी समर्थन दिलेलं होतं. त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांना नाव देण्याच्या संदर्भातला हा निर्णय त्यांच्या काळात घेतला गेलेला होता असा आरोप करण्यात आला. तो आरोप आज अमित साटम यांनी फेटाळून लावलेला आहे. टिपू सुलतानच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपचे आमदार अमित साटम यांनी देखील नगरसेवक असताना मतदारसंघातल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव दिल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता. पण अमित साटम यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख हे माझ्यावरती खोटे नाटे आरोप करीत आहेत की कुठल्या तरी रस्त्याच्या नामकरणासाठी मी अनुमोदन टिपू सुलतानच्या नामकरणासाठी मी दिलेलं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की टिपू सुलतानचे नाव रस्त्याला द्यावे अशा कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावाला मी अनुमोदनही केलेलं नाही. मी अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव नगरसेवक असताना कधीही दिलेला नाही. स्थापत्य समितीचा नगरसेवक असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये मी कधीही सदस्य नव्हतो आणि त्यामुळे असे मी पत्र दिलेलं किंवा मी प्रस्ताव दिल्याचा जर पुरावा असेल तर या दोघांनी तो पुरावा सादर करावा, अन्यथा क्रिमिनल डिफॉर्मेशनला त्यांनी सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. अमित साटमला मला सांगावंसं वाटतं की एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गपासून सुरू होणाऱ्या रफिकनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 शहीद टिपू सुलतान मार्ग असे देण्यात यावे. एम पूर्व प्रभाग समिती 26 जुलै 2000 ठराव हा क्रमांक 35 आहे. हा ठराव क्रमांक 1290 बिनविरोध मंजूर झाला. बिनविरोध. आणि त्याला सूचक आहेत यशोधर फणसे आणि अनुमोदन कोणी दिलंय? अमित साटम. जर मला अगदी प्रामाणिक सांगायचं आहे की तुमचे 21 नगरसेवक जेव्हा सभागृहात पण बसतात, स्थापत्य समितीमध्ये बसतात, त्यावेळेला तुम्ही विरोध त्यावेळेला का नाही केलात? यानंतर एक अतिशय दुःखद बातमी आहे. लेखक पत्रकार अनिल अवचट यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुण्यात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या या निधनाच्या नंतर संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे. पुण्यातून MBBSची पदवी त्यांनी घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. सर्वसामान्य माणसाचे संघर्ष करणाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगाच्या समोर आणले, त्याला वाचा फोडली. डॉक्टर अनिल अवचट हे गेल्या काही दिवसांपूर्वी घरात पडले होते.
त्यानंतर ते आजारी होते आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता अवचट यांच्या सहकार्यानं व्यसनमुक्तीसाठी त्यांनी एक मोठं काम केलेलं होतं. मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे काम उभं केलं होतं. डॉक्टर अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.